खरंच आपल्याला देखील माहिती आहे की विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत सामान्य मतदारांनी, सामान्य मुलांनी, ज्याला मतदान नव्हतं, अशा सभासद नसलेल्या मुलांनी आम्हाला त्यावेळी चिडवायचे की फेसबुकची पार्टी आहे. परंतु त्याच मुलांनी काम केलं, प्रत्येकापर्यंत पोहोचले सभासदांनी मतदान रूपी आशीर्वाद घेऊन. विठ्ठल कारखान्याला त्या ठिकाणी यश येणार नाही म्हणणाऱ्याला यश आणून दाखवलं. त्याच धर्तीवरती आज माढ्यामध्ये खूप मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या त्या परिस्थितीच्या मानाने खूप मोठा प्रतिसाद मिळतो. आणि त्या काळामध्ये आणि ज्या परिस्थितीत बघितलं तर आजची परिस्थिती तर 6 टनची इन्कम्बन्सी आहे. 30 वर्षे एकच आमदार, एकाच घरात त्या ठिकाणी सगळं सत्ता केंद्र असल्यामुळं खूप मोठा राग आहे. आणि इथं ऊस जात नसल्यामुळं ऊस नाही गेला तर त्या ठिकाणी अडचण येईल म्हणून खरं लोक त्या ठिकाणी बाहेर पडायला तयार नव्हती. पण योगायोगानं विठ्ठलच्या सभासदांनी मला निवडून दिलं आणि विठ्ठलच्या दराची स्पर्धा आणि विठ्ठल कारखाना देखील या भागातून ऊस नेऊ शकतो. त्यामुळं त्या ठिकाणी इथली लोक जी दबावाखाली होती ते आता बाहेर पडतायत आणि त्या ठिकाणी खूप मोठा प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे उद्याचा निवडणुकीचा विजय हा नक्की आणि सोपा झाला. खरं तर माढा शहर हे आपल्याला कोणत्याही अँगलनं त्या ठिकाणी सुधारित झालंय असं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे, माढ्यामध्ये कोणतंही मोठं कॉलेजेस नाही. आज मोठे हॉस्पिटलच्या बाबतीत महाग आहे. आज इथं आरोग्याची सेवा मिळत नाही, इथं शिक्षणाची सेवा मिळत नाही. इथं असलेले रस्ते पूर्ण निष्ठूर दर्जाचे आहेत. इथं माढ्यामध्ये 1 वर्षात 31 वेळा पाणी आलंय मागच्या वर्षी. म्हणजे 10 दिवसाला एकदा पाणी. त्यामुळे इथं लोक राहायला देखील त्या ठिकाणी कंटाळा करतात. इथलं बस स्थानक अत्यंत वाईट अवस्थेत आहे. इथल्या तहसील ऑफिसमध्ये त्या ठिकाणी बाथरूम सुद्धा नाही. आज रेल्वे स्टेशनला थांबे नाहीत. आज रस्त्याची व्यवस्था आहे. तिथं क्रीडांगण त्या ठिकाणी आहे, त्याची कुठं काम नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेला त्या ठिकाणी सुव्यवस्था नाही. आज सरकारचे कोणतेही ऑफिसेस त्या ठिकाणी सुसज्ज नसल्यामुळं आणि इथले ऑफिसेस त्या ठिकाणी बाहेर पळवण्याचं काम होत असल्यामुळं इथलं महत्त्व कमी करावं. आणि इथं माढा शहरातच नव्हे तर माढा मतदारसंघात म्हणजे माढा मतदारसंघातली मुख्य गावं असलेले टेंभुर्णी असेल, करकम असेल, त्या ठिकाणी आपल्या मोडलीम असेल, माढा शहर असेल, म्हाळुंग असेल, या मोठ्या शहरात एकही ठिकाणी आज आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वारूढ पुतळा नाही. एकच श्रीपूरला, तो पण जुना आहे. तो सोडून या भागामध्ये कुठेही त्या ठिकाणी त्यामध्ये लोकप्रतिनिधीचा काही वाटा त्या ठिकाणी दिसत नाही. महापुरुषांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील, अहिल्या देवी असतील, जिजाऊ मासाहेब असतील, या सगळ्या महापुरुषांचे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा असेल, स्मारक होणं, शिवालय होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे झाल्याशिवाय या लोकांना प्रेरणा, जी माणसं दुबळे आहेत, अडचणीत आहेत, त्यांना ह्या स्मारकातून प्रेरणा मिळते असं कोणतंही काम नाही. मी आपल्याला खात्रीनं सांगतो, निवडून आल्यानंतर हे सगळ्यात पहिल्यांदा काम करून दाखवेन. दुसरा एक असा एक मुद्दा विशेष केला जातो की सुरुवातीच्या काळामध्ये पंढरपूर विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला काही कारणानं माढा विधानसभा मतदारसंघामध्ये फिरावं लागलं. त्या काळात तुम्हाला जाणवलं की पंढरपूरपेक्षा माढ्याला विकासच कसला झाला नाही, त्यामुळे महत्त्वाचं आपल्याला देखील माहिती आहे की पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये 1.5 वर्षापूर्वीच मला उमेदवारी जाहीर झाली. त्यानुसार मी काम करत होतो. परंतु ज्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मला काही त्या ठिकाणी हिंट देण्यात आली आणि मग माढा लोकसभेच्या निवडणुकीत माढा विधानसभेत मी काम करायला सुरुवात केली. आणि मग ज्यावेळेस मी इथे यायला लागलो त्यावेळेस लोकांची अवस्था, लोकांनी सांगितलेल्या गोष्टी ह्याच्यावरून जाणवलं की खरी गरज या ठिकाणी एखाद्याला एक भाकरी मिळते त्याच्यापेक्षा जी उपाशी आहे त्याच्यासाठी जास्त काम करता येईल. आणि ज्या माणसांना उपस्थित ठेवलं इथं, आज दबावाखाली ठेवलंय आणि म्हणून या ठिकाणी काम करण्याचा आम्ही निर्णय घेतला. सर्वसामान्य मतदारांचे आपण गावभेट दौरे घेतले, त्यांच्याकडून त्यांच्या काही प्रश्नाबाबत तुमच्याशी चर्चा झाली. या ठिकाणी काही भागामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये दबावाचं राजकारण केल्याने पुढे चालत आहे. तशा पद्धतीचंच या ठिकाणी पण चालतं असं काही. या तालुक्यात आपल्याला देखील माहिती आहे की आमदारांच्या पाहुण्यांनी मागच्या काळात या भागातले एक नेते जे नवीन होत होते ते गणेश काका कुलकर्णी यांचा मर्डर केला. त्यामुळं या भागामध्ये दहशत मोठ्या प्रमाणात ठेवल्यामुळं या भागातल्या लोकांना नेता होऊ देणं आणि दहशतीखाली इथं कुणालाच तयार होऊ द्यायचं नाही
आणि मग गावगाव तयार होणाऱ्या पुढाऱ्यांना त्या ठिकाणी दाबत ठेवणे. आजच्या तारखेचं तुम्हाला सांगतो, जर माझं एखाद्यानं स्टेटस ठेवलं तर त्यांचा चिडबाई त्याला जाऊन भेटतो, का ठेवलं इथं. ही काय पाकिस्तानमध्ये आहे का आपण? अशा पद्धतीचं दबावाचं राजकारण होतंय. आज मुलं स्वतंत्र विचारायचे आहेत. आज त्या ठिकाणी कोण कोणाला भेट नाही. ते सगळी बाहेर पडायला लागली. परंतु हे दबावाचं राजकारण जे पोलीस स्टेशनला हाताखाली धरून एकमेकावर केसेस करायला लावायच्या. प्रत्येक गावात 2 पार्ट्या ह्यांच्यात भांडणं लावायची आणि एकमेकावरती वादविवाद खेळायचे आणि जुगलबंदी लावायची आणि आपण आपलं सत्ता खात बसायची. अशा पद्धतीचं काम झालंय. आज गावोगावी गेल्यानंतर जी तरुण मुलं आहेत, ज्याचा ऊस आहे, ऊस असणारा समाज हा 30 ते 40% आहे. पण उर्वरित जो 60-70% लोक आहेत, ह्या लोकांसाठी काय काम झालं? त्या गावाला यायला रस्ता नाही, त्या गावात शाळा नाही, त्या गावात कोणती सुखसुविधा नाही. आज दवाखाना म्हणलं तर बार्शीला जावं लागतं, सोलापूरला जावं लागतं, पंढरपूरला यावं लागतं. आज इथं कोणतंही काम नाही. इथल्या माझ्या मुली ज्या शाळा शिकत होत्या, त्यांना 12वी नंतर सोय नसल्यामुळं त्यांचं शिक्षण बंद पडायला लागलं. त्यांना घरात बसावं लागायला लागलं. का तर बाहेरच्या तालुक्यात जाऊन शिक्षण घ्यायचं परवडत नाही वडिलांना आणि मग लांब पाठवायचं म्हणलं तर मानसिकता नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आज इथे MIDC नाही, इंडस्ट्री नाही, इथं कोणतंही काम त्या ठिकाणी झालं नाही. आज त्यांचं एकच म्हणणं आहे की इथं तुळशीच्या लग्नाला ऊस नव्हता आणि ऊस झाला. ऊसावरती सगळं राजकारण होणार नाही. ऊस हा एक भाग आहे आणि ऊस नेणं, दर देणं, काटा न हाणणं नेणं आणि जरा स्पर्धा करणं हे विठ्ठल पण करते. पण ऊस दरावरती ऊसावरती मत मागायचं हे काही माझ्या दृष्टीने योग्य नाही. मूळ मुद्द्यावरती त्या ठिकाणी मत मागितलं पाहिजे आणि त्यांच्याकडे आज मूळ मुद्द्यावर मत मागायला नसल्यामुळं सातत्यानं कारखान्याचा विषय पुढे आणतात आणि त्या ठिकाणी काय केलं नाही हे झाकून नेण्यासाठी त्या ठिकाणी कारखान्यावर बोलतात. सगळ्यात महत्वाचं, माढा शहराच्या बाजूला सरकारची एक 8-8.5 एकर जमीन आहे. तिथे MIDC जर आली तर इथं रोजगार निर्मिती होईल. तिथले क्लस्टर डेव्हलप होतील. आज मोडलीमची MIDC फॉर्मात आणता येईल. टेंभुर्णी एक्सपान्शन MIDC करता येईल. करकममध्ये आपण जी मेंढापूरची MIDC आहे 2000 एकराची, ती आपण डेव्हलप करू शकतो. आज ड्रायफ्रूटच्या माध्यमातून, केळी संशोधन केंद्राच्या माध्यमातून टेंभुर्णीत रोजगार. आज त्या ठिकाणी काल मी मांडलं तसं त्या ठिकाणी आपल्या उजनी धरणावरती पर्यटन स्थळ केलं तर रोजगार. हे रोजगाराच्या नव्या संधी हुडकाव्या लागतील. आज ज्या आहेत त्यापेक्षा वेगळ्या संधी आणल्या तरच त्या ठिकाणी चालेल. आज टिपिकल पद्धतीनं काम करून उद्या काळात होणार नाही. आपल्याला वेगवेगळे सेक्टर डेव्हलप करावे लागतील. त्या सेक्टरवरती काम करावं लागेल आणि ऊसाच्या कारखान्यात सगळ्यात बघितलं 1000-2000 कामगार लागते, त्याच्या पलीकडे लागत नाही आणि ती रिटायर व्हायला आणि परत नवीन घ्यायला. त्यापेक्षा नवीन इंडस्ट्रीज इथं आणावं लागतील. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये देशातले सगळ्यात जास्त साखर कारखाने 40. तर मग साखर कारखान्याला लागणारे पार्ट बनवणं हा एक मोठा उद्योग या भागात होऊ शकतो. जे लागणारे साखर कारखान्याला इंडस्ट्री आहे ही सुद्धा इथं होऊ शकते. आज वेगवेगळ्या पद्धतीचं जर मोठ्या MIDC आल्या तर मोठे उद्योग आले तर ती काम होऊ शकतं. आपल्याला एक खेदाची गोष्ट सांगतो की इथल्या आमदारांनी टेंभुर्णी MIDC तुम्ही जाऊन चौकशी करा. टेंभुर्णी MIDC जर माढा तालुक्यातलं आधार कार्ड असेल तर नोकरी द्यायची नाही, अशा सक्त सूचना आहेत. एकालाही तिथे नोकरी दिली जात नाही माड्यातलं आधार कार्ड असेल. ही माझी मी बोलतोय त्याची तुम्ही वस्तुस्थिती चेक करा की हे इतक्या पद्धतीचं दहशतीचं राजकारण आहे. मग माढ्यामध्ये MIDC आहे आणि भूमिपुत्राला संधी नाही, हे किती दुर्दैवच आहे. माढ्यामध्ये त्या MIDC मध्ये आज कोणत्याही भूमिपुत्राला त्या ठिकाणी जागा मिळत नाही, उद्योग टाकावं म्हणलं तर होत नाही. आज तिथं बाहेरची लोक येऊन उद्योग टाकतात आणि मग माढ्यातल्या लोकांना कधी मिळणार? माढ्यातल्या लोकांचा प्रश्न, टेंभुर्णी भागातल्या लोकांचा प्रश्न, आज त्या प्रश्नावरती बोलणं गरजेचं आहे. अधिकृत पवार साहेबांकडे मी उमेदवारी मागणी केली, मुलाखतीला गेलो. दादांच्या चिरंजीवांनी मुलाखत केली नाही, मागणी केली नाही. त्यामुळे त्यांना मिळण्याची शक्यता दुरान्वयन आहे असं मला वाटतं. पक्षाच्या नियमानुसार जर पक्ष प्रोटोकॉल पाळतो तर ज्या 10 जणांनी उमेदवारी अर्ज मागितला किंवा उमेदवारी अर्ज भरला आणि ज्यांनी मुलाखत दिली त्यालाच त्या ठिकाणी सिलेक्ट करायला पाहिजे, आमच्या 10 पैकी कुणाला तर. त्यामुळं त्यांनी सोडून जर अर्जच केला नाही तर त्यांना मिळायचा प्रश्न नाही असं मला वाटतं. आता गणित सोपं आहे. एक मला तुतारी मिळाली तर त्यांनी माहिती सोडली, त्यामुळे ते अपक्ष उभारणार जाहीर केले. ते मी त्या ठिकाणी जर तुतारीवर आलो तर ते अपक्ष उभारते.
आणि ते तुतारीवर गेले तर मी अपक्ष उभा आहे. एवढं साधं गणित झालं आता. काही लय अडचणी नाही. आपण सगळ्यात महत्वाचं 30 वर्षात लोक बोलतात की असा महोत्सव तिथे ढालणार. सगळ्यात महत्वाचं लोकांना जगात काय चाललंय, आज महोत्सवाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात काय चाललंय, आज नवीन बियाणं कोणतं आलंय, फवारणी औषधं कोणते आलेत, नवीन इक्विपमेंट्स कोणते आलेत, हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि कृषीचं उत्पन्न वाढवणं, याच्यासाठी हा कृषी महोत्सव होता. त्याला जोडून सांस्कृतिक कार्यक्रम घेतले आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमातून देखील लोकांचं मनोरंजनात्मक प्रबोधन, आज इंदुरीकर महाराजांचं कीर्तन हे प्रबोधनाचं काम आहे. आज लोकगीत असतील, मोठे मोठे सिने स्टार इथं येणं, लोकांना जे टीव्हीवरती बघतात ते समक्ष बघणं, हा खरा लोकांमध्ये पोहोचण्याचा विषय आहे. आज ऊसाच्या बाहेर न येऊ देता त्या ठिकाणी लोकांना जे आवश्यक आहे, आज असे कित्येक लोक आहेत जी ज्याचा ऊस नाही, जे वेल नॉन सेटल आहेत, सगळं व्यवस्थित आहे, पण त्याला माझ्या गावाची काळजी आहे, माझ्या गावात काहीतरी घडलं पाहिजे, अशा लोकांना देखील यामध्ये कौतुक केलं जातं. आज आम्हाला खूप मोठा प्रतिसाद मिळतो. मला कालचा एक फोटो तुम्हाला मी दाखवेन की एक जोडपं सायकलवरती, म्हणजे स्वतःचा सायकल चालवतात आणि त्या ताई मागं बसल्यात आणि ते सायकलवरती आलं होतं आणि त्याचा फोटो काढून एका चांगल्या अधिकाऱ्याने मला पाठवला आणि हे माढा म्हणून, हे मत तुमचं फिक्स. म्हणजे हे खरं इथं घडलं नाही आणि ते इथं घडणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी, सामान्य लोकांसाठी, त्या लोकांसाठी काम करतोय. त्यामुळे खूप मोठा प्रतिसाद येतोय आणि हा प्रतिसाद उद्याच्या परिवर्तनाचा साक्षीदार होईल. ते आशीर्वाद देतील आणि उद्याच्या परिवर्तनामध्ये नक्की मला साथ मिळेल. मला खूप मोठा त्यामध्ये लोकांवरती विश्वास तयार झालाय. लोकांनी मी त्यातला कनेक्ट ह्या कृषी सांस्कृतिक महोत्सवामुळे खूप चांगला तयार झाला. आज केंद्रीकरण झालंय. ते आमदार, त्यांचे भाऊ आमदार, त्यांचा पोरगा जिल्हा परिषद, पंचायत समिती, सगळी कारखाने, सगळं त्यांच्याकडे आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, माझ्यानंतर आमच्या घरातलं कोणीही राजकारणात नाही, त्यांना आवडत पण नाही की माझ्या प्रेमासाठी फिरतेत. त्यांचं नीट चाललंय, आमच्यातलं कोणी उभारणार नाही, कधीही उभारणार नाही. शेवटचं जनतेला काय आव्हान? मला या निमित्तानं आव्हान आहे की आपण ज्या पद्धतीने प्रतिसाद देत आहे, तो प्रतिसाद माझ्याशी कायम ठेवावा आणि आमदाराच्या पोराला आमदार करण्यापेक्षा तुमच्यातल्या एका साध्या शेतकऱ्याच्या पोराला, दोस्ताला, एक सामान्य कुटुंबातल्या पोराला आमदार करून बघा. ह्या तालुक्याचं चित्र बदलून आपल्याला अपेक्षित असलेला, आपल्या स्वप्नातला, आपल्या मनातला माढा मतदारसंघ त्या ठिकाणी घडवून दाखवेल.